आपल्या सर्वांचे लाडके माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी म्हेत्रे साहेब व तसेच रमेशअण्णा पाटील ज्या कोणत्या गावात जाऊन प्रचार करत आहेत त्या प्रत्येक गावामध्ये त्यांना सपोर्ट भेटत आहे। प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी त्या ठिकाणी येत आहे। त्यांच्या समर्थनासाठी लोक जे आहेत दूरदूरवरून येत आहेत आणि सगळेजण हेच म्हणत आहेत की यावर्षी जे आहे आम्ही सिद्धरामजी म्हेत्रे साहेबांनाच निवडून देणार। वेगवेगळ्या गावातील वेगवेगळे प्रतिष्ठित नागरिक जे आहेत सिद्धराम म्हेत्रे साहेबांच्या सपोर्टमध्ये येत आहेत, त्यांच्या विजयासाठी जे प्रयत्न करत आहेत। आपापल्या परीने जे आहे होम टू होम जे आहे सर्वे करत आहेत, होम टू होम जे आहे प्रचार करत आहेत। तर अशाच प्रचारादरम्यान जे आहे रमेशअण्णा पाटील साहेब व तसेच आपल्या सर्वांचे लाडके सिद्धरामजी म्हेत्रे साहेब दरगनहळ्ळी या गावामध्ये गेले होते आणि त्या गावामध्ये सुद्धा त्यांना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद भेटलेला आहे आणि तोच प्रतिसाद आपण पुढे पाहणार आहोत आणि रमेशअण्णा पाटलांचं जे एक सुंदर असा भाषण आपण या ठिकाणी ऐकणार आहोत। ಹತ್ತು ಮಂದಿ ಕಮ್ಮಿ ಅವರು ಕಲ್ಯಾಣ ಶೆಟ್ಟಿ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಅವರೇ ರಾಜ್ಯ ಮಾಡ್ತಾರ, ಅವರೇ ಗಳಿಸ್ತಾರ। ಅದ್ರಾಗ ಅವ್ರ ಮನೆಗೆ 10 ಮಂದಿ ಅರ, ಅವರೇ 10 ಮಂದಿ ದಂಧೆ ಮಾಡೋರು, ಅವರೇ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ। ಇದು ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೊಂದು ಯಾರಿಗಿಲ್ಲ ಸಾಬ್ರ ವಿಡಿಯೋ ಚಾನಲ್ ಹೋಗ್ಯಾನ ಅವ 5 ವರ್ಷ ಈ ಕಡೆ ನಮ್ಮ ಊರಿಗಿಲ್ಲ ಅವ್ರು ಬರಲಿ ಮೂಲಿಗೆ ಬಂದು ಕಡಿಯ ನಿವಸಿತ ಮಲ್ಲ ಆ ಸರಿ ನಾವೇ ತಪ್ಪು ಮಾಡಿದೆವು, ಅವನಿಗೆ ನಾವೇ ಮಾಡಿದೆವು, ನಾವೇ ನೋಡಸ್ ತೊಗೊಂಡ್ಬಂದಿದ್ದೀವಿ। ನೋಡಸ್ ತೊಗೊಂಡು ಬಂದ್ಮೇಲೆ ಬಿ ಅವ ಯಾರ್ದು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಒಬ್ಬರದೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ। ಫಸ್ಟ್ ಅವ್ರು ಬೀಗ್ರು ಬಿದ್ರು ಏಜೆಂಟ್ಗಳು ಇರ್ತಾರೋ ನೀವು ಹೊರಗೆ ಕೆಲಸ ಚಾಯ್ಸ್ ಏನ್ ನಾನು ಮನುಷ್ಯ ನಾ ರೊಕ್ಕ ಕೊಡಲ್ಲ, ಏನ್ ನನ್ನ ಮನುಷ್ಯ ಊರ ಯಾರು ಮಾಡಲ್ಲ ಹಾಕೊಡ್ ತಾಲೂಕದಾಗ ಬೇರೆ ಮನುಷ್ಯರು ಅವ್ರು ಎಲ್ಲ ಕಳೆದ ಇರ್ತಾವ್ರ ಹೊರಟೆಗಳು ಅವ್ರು ತೋರಿಸ್ತಾರೆ ದೊಡ್ಡ ಮನುಷ್ಯರು ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರು ಇರ್ತಾವ್ರು ಅವ್ರು ತೊಗೊಂಡು ಹೋಗೋರು ಅದೇ ಅಷ್ಟೇ ಹೊರಟೆ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಉಳಿದಲ್ಲಿ ಇದು ಬಿಟ್ಟು ಚಲೋ ಮಂದಿ ಕೋಪ್ ಮಂದಿ ವಿಚಾರವಂತ ಒಬ್ಬರು ಒಂದು ನಗರ